नमस्कार, मी वनश्री जोशी पांडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल हील युअर सोलमध्ये स्वागत करते. सो आज मी खूप एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे, जे आपण नॉर्मली बोलतो पण कधीच त्याच्यावरती ॲक्शन घेत नाही, किंवा मग आपण म्हणतो जाऊ दे ना, काय फरक पडतोय, लेट इट गो, जाने दो, असं करून आपण खूप इग्नोर करतो. आणि मग जेव्हा आपल्याला एखादी समोरची व्यक्ती सक्सेसफुल दिसते तेव्हा असं वाटतं की वाव यार, त्या समोरच्या व्यक्तीने काय मस्त सक्सेसफुल लाईफ आपलं क्रिएट केलेलं आहे, किंवा कसं ना त्याचं सगळं छान चालू आहे. आणि मग कुठेतरी हा प्रश्न मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी विचारायला हवा की आपण तसे ॲक्शन्स घेतो का? सक्सेसफुल लोक जे डिसिप्लिन किंवा ज्या गोष्टी करतात त्या गोष्टी आपण करतो का? त्यांचं बिलीफ सिस्टम किंवा त्यांची जी आयुष्याकडे बघण्याची दृष्टी आहे तशी आपली आहे का? सो आज ना मी इथे लिमिटिंग बिलीफ सिस्टम आपल्या माणसाची त्याच्यावर बोलणार आहे, आणि त्या बिलीफ सिस्टमवरती कसं तुम्ही मात करू शकता आणि नवीन ॲफर्मेशन्स बोलून त्या लिमिटिंग बिलीफ सिस्टमला तुम्ही कसं हरवू शकता याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे. सो तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलला तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यांनी बेल आयकन प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओज घेऊन येईन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स येतील. सो बेसिकली आता मी कॉमन बिलीफ सिस्टम जे आहेत ते तुमच्यासमोर वाचून दाखवते. सेल्फला घेऊन नथिंग एव्हर वर्क्स आउट फॉर मी. माझ्या 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 लाईफमध्ये माझं काहीच होत नाही, किंवा काहीच मी इतकं सगळं करते पण माझं काहीच घडत नाही. आय डोंट डिझर्व टू गेट व्हॉट आय वॉन्ट. आपण असं स्वतःला म्हणतो की मी डिझर्वच करत नाही, बहुतेक मला जे हवंय ते मी डिझर्व करत नाही, किंवा आय एम नॉट दॅट गुड ॲट एनिथिंग. मे बी कदाचित मी ना खूप त्याच्यात चांगली नसेन, आणि नो बडी केअर्स व्हॉट आय थिंक, अँड लाईक मी काय विचार करते कोणाला काही फरक पडलेला नसतो. हा सेल्फच्या बाबतीतला असलेले हे लिमिटिंग बिलीफ्स आहेत. तुम्ही चेक करा ह्याच्यापैकी तुमचे कुठचे लिमिटिंग बिलीफ्स आहेत का? नथिंग एव्हर वर्क्स आउट फॉर मी, आय डोंट डिझर्व टू गेट व्हॉट आय वॉन्ट, आय एम नॉट दॅट गुड इनफ, आय एम नॉट दॅट गुड ॲट एनिथिंग ऑल्सो, अँड नो बडी केअर्स व्हॉट आय थिंक. हे तुमच्यामध्ये जर थॉट्स असतील तर प्लीज हे आपल्याला लिमिटिंग बिलीफ्स कट करावे लागतील, कारण या लिमिटिंग बिलीफने तुम्ही सक्सेस किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये ज्या गोष्टी हव्यात त्या तुम्हाला नाही मिळणार. आता सक्सेसला घेऊन लिमिटिंग बिलीफ्स काय असतात त्या बघूया आपण. इट्स हार्ड टू फाइंड अ जॉब आय लव्ह. इट्स सो डिफिकल्ट टू डू अ बिझनेस अँड बी सक्सेसफुल. Doing what I love for money is impractical. I can't say no to my boss. सक्सेसला घेऊन या गोष्टी जर तुमच्या बिलीफ सिस्टममध्ये असतील तर सक्सेस नाही येणार. दॅट यू नीड टू चेंज. त्या तुम्हाला काढाव्या लागतील. आता ह्या मी इंग्लिशमध्ये बोलून दाखवते, कारण माझ्या नोट्समध्ये मी इंग्लिशमध्ये लिहिलेल्या आहेत. मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं झालं तर की मला जॉब मिळणारच नाही, किंवा मी बिझनेस कसा करणार, त्यांना काय आहे, त्यांच्याकडे बिझनेस घराण्यात चालूच आहे, मला सगळं स्वतःचं करावं लागेल, माझ्या बॉसचं मी कसं ऐकू, मी कामामध्ये मला काही यशच मिळत नाही, कदाचित मला सक्सेस मिळणारच नाही. हे जर सक्सेसला घेऊन तुमच्या यशाला घेऊन जर लिमिटिंग बिलीफ असतील तर तुम्हाला यश येणार नाही, तुम्हाला ते चेंज करावं लागेल. आता प्रेमाच्या बाबतीत, लव्हच्या बाबतीत आता आपले लिमिटिंग बिलीफ्स काय असतात, ज्यांना लिमिटिंग बिलीफ्स असतात त्यांच्यासाठी सांगते. गुड लव्ह इज हार्ड टू फाइंड. इफ आय आस्क फॉर टू मच पीपल विल लीव्ह मी. नो वन विल लव्ह मी इफ डॅश 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 डॅश. ऑल द गुड वन्स आर टेकन अवे फ्रॉम मी. म्हणजे प्रेमाच्या बाबतीत आपल्या लिमिटिंग बिलीफ्स काय आहेत की मी काही प्रेमामध्ये थोडंसं मागितलं तर लोक मला सोडून जातात, मी खूप जास्त अटॅच झाले तर लोक मला सोडून जातात, मी नेहमी प्रेम करतो किंवा करते आणि मग लोक मला चीट करतात, किंवा खरं प्रेम शोधणं खूप कठीण आहे. ह्या लिमिटिंग बिलीफ जर तुमच्यामध्ये असतील तर प्लीज त्या काढून टाका. आता मनीला घेऊन लिमिटिंग बिलीफ्स मी सांगते. देयर इज नेव्हर इनफ. आय एम नॉट गुड विथ मनी. रिच पीपल आर सेल्फिश ऑर मीन. द ओनली वे टू अर्न बिग इज टू वर्क लॉंग आवर्स. हे लिमिटिंग बिलीव्स असतात की श्रीमंतांना काहीच पडलेली नसते, त्यांच्याकडे काय इझीपणी येतो, किंवा त्यांच्या घराण्यातच पैसा असतो, तर वडिलोपार्जित आलेलं असतं, त्यांना काही फिकीर नसते कशाची. आम्ही एवढं काम करतो आणि आम्हालाच पैसे येत नाही, मग नशिबाला दोष. म्हणजे ओव्हरऑल हे जे सगळं आहे, हेल्थला घेऊन पण इट्स व्हेरी डिफिकल्ट टू लूज वेट. गेटिंग ओल्डर मीन्स गेटिंग फॅट अँड सिक. इट्स नॉट पॉसिबल फॉर मी टू हील. ह्या सगळ्या लिमिटिंग बिलीव्स आहेत. हेल्थला घेऊन म्हणा, सक्सेसला घेऊन म्हणा, पैशाला घेऊन म्हणा, लव्ह लाईफला घेऊन म्हणा. आय एम नॉट गुड इनफ. आय कॅनॉट डू दॅट. इफ आय आस्क मोर पीपल विल रन अवे. हा माझा नशिबाचाच भाग आहे. हे इतकं 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 आपण ब्लॉक करून ठेवतो आपलं माइंड. सक्सेस येणार कुठून?
सो सक्सेस जर तुम्हाला हवं असेल तर या लिमिटिंग बिलीफ्स ज्या आहेत किंवा हे जे इंटरनल डायलॉग आहेत लिमिटिंग बिलीफ्सचे ते तुम्हाला रिप्लेस करावे लागतील. कसे ते लिहून घ्या. आता जर तुमची लिमिटिंग बिलीफ असेल, आय डोंट नो हाऊ टू डू दिस, ओके, हे जर तुमचं असेल कुठल्याही बाबतीत, मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, आय डोंट नो हाऊ टू डू दिस, हे कसं करू मला माहीत नाही, आपल्याला काय रिप्लेस करायचं, आपल्याला काय म्हणायचं आहे, आय कॅन फिगर इट आउट, आय विल प्लॅन इट नाईसली. सो वेन एव्हर यू हॅव दिस थॉट, आय डोंट नो वॉट टू डू विथ दिस, यू हॅव टू से आय कॅन फिगर इट आउट अँड आय विल प्रॅक्टिस टू अचीव वॉट आय वॉन्ट. मग दुसरं तुमचं लिमिटिंग बिलीफ आहे, आय एम नॉट गुड ॲट दिस. ओके, ही लिमिटिंग बिलीफ जर तुमच्यामध्ये असेल तर ती रिप्लेस कशाने करायची आहे, ॲज आय प्रॅक्टिस माय स्किल्स विल ग्रो अँड आय विल सी सक्सेस. जर तुम्हाला ही जर लिमिटिंग बिलीफ असेल की आय एम नॉट गुड ॲट दिस, मग कुठेही असो, ते जॉबमध्ये असो, रिलेशनशिपमध्ये असो, व्हॉट यू हॅव टू से, ॲज आय प्रॅक्टिस मोर माय स्किल्स विल ग्रो अँड आय विल सी सक्सेस. तिसरी लिमिटिंग बिलीफ, आय एम नॉट गुड इनफ. मग हे जॉबमध्ये असेल, रिलेशनशिपमध्ये असेल, कुठेही असेल. सो तिथे काय रिप्लेस करायचं ॲफर्मेशन, आय एम व्हॅल्युएबल, आय एम वर्दी अँड माय हार्ट इज प्युअर. द लव आय पोर इन टू थिंग्स मेक्स देम इनफ अँड आय एम गुड इन एव्हरीथिंग, पीपल लव्ह मी, हे म्हणायचं आहे. त्याच्यानंतर चौथी लिमिटिंग बिलीफ आहे, आय डोंट नो व्हॉट आय वॉन्ट. कधी कधी होतं ना की मला नाही माहिती मला काय हवं लाईफकडनं. तर अशी जेव्हा लिमिटिंग बिलीफ असेल त्याला रिप्लेस कशाने करायचं, माय हायर सेल्फ ऑलवेज नो व्हॉट आय वॉन्ट, माय जॉब इज टू क्रिएट स्पेस अँड लिसन अँड इम्प्लिमेंट. माय हायर सेल्फ ऑलवेज नोज व्हॉट आय वॉन्ट, माय जॉब इज टू क्रिएट स्पेस टू लिसन अँड इम्प्लिमेंट. त्याच्यानंतर पाचवी बिलीफ सिस्टम, आय एम टू स्केअर्ड, विच इज सो नॉर्मल, विच इज सो नॅचरल, की आपण घाबरतो. पण ती लिमिटिंग बिलीफ आपल्याला कट करावी लागेल. स्वतःला असं म्हणायचं की फिअर इज नॅचरल, आय कॅन डू हार्ड थिंग्स, इट्स ओके. यु नो, फिअर इज नॅचरल, ती नॅचरल आहे, ती असं नाही आहे की कोणाला भीती नाही, मलाही भीती वाटते. पण त्यावेळेला मी काय म्हणते की इट इज नॅचरल अँड आय कॅन डू इट अँड आय कॅन अचीव व्हॉट आय वॉन्ट. नंतरची बिलीफ सिस्टम आहे की आय माईट फॉल, मी बहुतेक सक्सेसफुल होणार नाही, मी पडेन, मी काय म्हणतात त्याला, माझा जॉब जाईल किंवा रिलेशनशिप फेल होईल, मी पडेन कदाचित, मी नाही हे करू शकत. अशी जर बिलीफ सिस्टम असेल लिमिटिंग, तर काय म्हणायचं आहे की फेल्युअर इज अ पार्ट ऑफ सक्सेस. हाऊ ब्युटिफुल, सी, सक्सेसचा पार्ट आहे फेल्युअर. जर फेल्युअर नसेल तर सक्सेसचा आपण आनंद घेऊ शकत नाही, आणि फेल्युअर जर नाहीच झालं तर सक्सेस काय हे कळणार नाही. आणि सक्सेस सगळंच मिळालं तर फेल्युअर असताना काय असतं ह्याची जाणीव होणार नाही, आपल्या डोक्यात हवा जाईल. सो हे अगदी हातात हात घालून असतं. तो सक्सेस इज फेल्युअर इज अ पार्ट ऑफ सक्सेस. ओके, आय हॅव टू मेक मिस्टेक्स अँड फॉल इन ऑर्डर टू सक्सीड, बट आय विल नॉट रिपीट द सेम मिस्टेक वॉट आय हॅव डन इन माय पास्ट. म्हणजे तुम्ही चुकातनं शिकत जाणार आहात, ते स्वतःला सांगतं की मी चुकातनं शिकत जाणार आहे, पण मी पुन्हा पुन्हा त्याच चुका करणार नाही. जेव्हा मला असं कळेल की हे पॅटर्न बनतं आणि ह्या चुका रिपीट होत आहेत, तिथे मी थांबणार आणि त्या चुका न होण्यासाठी काय करता येईल त्या गोष्टींचा मी विचार करेन. सो दिस इज द न्यू बिलीफ सिस्टम विच यू हॅव टू ॲड ऑन. त्याच्यानंतर गुड थिंग्स डोंट हॅपन टू पीपल लाईक मी. हे एक फार असतं की मी एवढी चांगली आहे आणि माझ्यावर कधीच काही होत नाही चांगलं, आणि मग आपण तेच अट्रॅक्ट करतो. लेट्स कट दॅट, यु नो, लिमिटिंग बिलीफ सिस्टम. आणि मग म्हणूया आपण आय एम व्हॅल्युएबल आय एम अ व्हॅल्युएबल ह्युमन अँड आय डिझर्व द बेस्ट अँड आय गेट द बेस्ट. आय एम अ व्हॅल्युएबल ह्युमन, आय डू द बेस्ट अँड आय डिझर्व द बेस्ट अँड आय गेट द बेस्ट. आणि लास्ट इज माय वर्क इज अन गुड इनफ. आपण म्हणतो ना कधी कधी की मे बी आय एम नॉट गुड इनफ, मे बी माझ्यातच काहीतरी कमी राहून गेले. नो, प्लीज डोंट से दॅट. एव्हरी वन इज बेस्ट, एव्हरी वन इज युनिक. सो तिथे काय म्हणायचं आहे, इट डझंट हॅव टू बी परफेक्ट टू बी वंडरफुल. यू आर वंडरफुल, एव्हरी वन इज वंडरफुल. फक्त काय ना, आपले जे लिमिटिंग बिलीफ्स आहेत ना ते आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत. तर आज मी तुमच्याबरोबर हे शेअर केलेले आहेत की कसं तुम्ही लिमिटिंग बिलीफ्सना वेगळ्या अफर्मेशन्सने तुमचं लिमिटिंग बिलीफ सिस्टम जी आहे ती एनहॅन्स करू शकता. आय विल रीड इट अगेन. कुठल्याही नेगेटिव्ह झोनमध्ये असाल तर हे अफर्मेशन्स म्हणा, आय कॅन फिगर इट आउट, ॲज आय प्रॅक्टिस माय स्किल विल ग्रो अँड आय विल सी सक्सेस. आय एम व्हॅल्युएबल अँड आय एम वर्दी अँड माय हार्ट इज प्युअर. आय डिझर्व लव्ह. My higher self always knows what I want. My job is to create space, to listen and to implement. Fear is natural and I can do hard things. It's okay to feel nervous. My confidence will grow as I practice and I will conquer.
Failure is a part of success. I have to make mistakes and fall in order to succeed. But once I realize I am repeating the same mistakes, I need to cut them off and do not repeat the same mistake. It doesn't have to be perfect to be wonderful. सो ह्या सगळ्या ज्या ॲफर्मेशन्स आहेत ह्या तुम्ही बोलायला जेव्हा सुरुवात करता तेव्हा डेफिनेटली तुमची बिलीफ सिस्टम आहे ती हळूहळू चेंज व्हायला सुरू होते. सो मला नेहमीच असं वाटतं की नॉलेज इज अ ट्रेजर बट प्रॅक्टिस इज अ की. नवीन गोष्टी जेव्हा आपण शिकतो किंवा आपल्याला कळतात तेव्हा त्या सगळ्यांनाच कळतात, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट होतात. म्हणजे आता कुठलाही खेळ घ्या, क्रिकेट घ्या किंवा कुठलाही गायन, तुम्ही रियाज करणं भाग आहे. तर कुठल्याही गोष्टीचं स्पिरिच्युअलिटीमध्ये पण बिलीफ सिस्टम आणणे किंवा कुठल्याही मोडॅलिटीजना रिझल्ट येण्यासाठी कुठलीही गोष्ट पी हळद आणि होगुरी होत नाही. प्रत्येक गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो. सो तुम्ही माझ्याकडनं ज्या ज्या मोडॅलिटीज करत असाल किंवा व्हिडिओज बघून करत असाल तर लगेच नाव में होऊ नका की अरे 10 दिवस केलं 20 दिवस केलं ही सांगते असं होईल तसं होईल, काही झालं नाही. प्लीज असं करू नका. बिलीफ सिस्टम डेव्हलप करा, थोडासा वेळ द्या. 30 वर्ष 40 वर्ष अशी एक आपल्या वर्षांची मानसिकता असते, बिलीफ सिस्टम असते, ते तोडून नवीन बिलीफ सिस्टम काढणं इट्स नॉट व्हेरी इझी. सो वेळ द्या, बिलीफ सिस्टम स्वतःची डेव्हलप करा. हे ॲफर्मेशन्स बोला, कधीही आयुष्यामध्ये नाउमेद होऊ नका. आणि आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, गॉड विल ऑलवेज गिव्ह यू व्हॉट इज गुड फॉर यू. गॉड विल नॉट गिव्ह यू व्हॉट यू लाईक. देव तुम्हाला ते नाही देणार जे तुम्हाला खूप आवडतंय. देव तुम्हाला ते देणार जे तुमच्यासाठी चांगलं आहे, तुमच्या सोल ग्रोथसाठी चांगलं आहे. सो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि असे वेगवेगळे विषय जे जनरली माझ्या माहितीप्रमाणे यूट्यूबवर इझिली मिळत नाहीत, बिकॉज आय एम अ सायकोलॉजी स्टुडंट, मला वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला आवडतं. आणि आय एम शुअर की तुम्ही सुद्धा हे एन्जॉय करत असाल व्हिडिओ आणि यातनं काहीतरी छोटी शिकवण आणि छोटा शिफ्ट तुम्हाला नक्कीच मिळत असेल. तर हे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण आपण म्हणतो शेअरिंग इज केअरिंग. तर तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रमैत्रिणींना, फॅमिलीजना माझे व्हिडिओ शेअर करा. सो जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा घेता येईल. आणि उद्या मी नवीन एक छानसा टॉपिक घेऊन तुमच्यासमोर येणार आहे. सो प्लीज लव्ह युअर सेल्फ. स्वतःच्या लिमिटिंग बिलीफ्सना ब्रेक करा आणि नवीन बिलीफ सिस्टम, पॉझिटिव्ह बिलीफ सिस्टम त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करा. आणि मग बघा लाईफ विल बिकम सॉर्टेड. बिकॉज अशी कुठलीही गोष्ट नाही आहे जी अशक्य आहे, कारण मी स्वामी भक्त आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी. थँक्यू सो मच.